नमस्कार, मी आकाश जाधव. IDBIनं पुन्हा एकदा एक जाहिरात IDBI जॅम PGDFची जी आहे ती प्रकाशित केलेली आहे. त्याच्याबद्दल मागच्या काही महिन्यापासून मी तुम्हाला आयडिया देत होतो की येस तशी एक जाहिरात येणार आहे PGDBFवाली, आणि ती हीच जाहिरात आहे. आणि सांगितलेली तारीखसुद्धा 17 मार्चची होती. एक्सपेक्टेड एक्झाम डेट तीसुद्धा त्याच तारखेला होती आहे. तर त्या एक्झामबद्दलचं डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे, ज्या वेळेला हळूहळू परीक्षेचा सुकाळ संपून परीक्षेचा दुष्काळ स्टार्ट होतो आहे. कारण की मोठमोठे एक्झाम संपल्याच्यानंतर मधला हा फेज हा दरवर्षीचा फेज असतो. अशा फेजमध्ये विद्यार्थ्यांना समोर एखादं टार्गेट दिसावं आणि त्या टार्गेटला बघून त्यांनी अभ्यास करावं, त्यासाठीची एक चांगली संधी आपण IDBIकडे जे ते पाहता येईल. IDBIनं जर तुम्ही मागच्या काही दिवसात पाहत असाल तर IDBIनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिक्रुटमेंट का केलेली आहे. मागच्या काही दिवसांत तुम्ही बँकिंगचे विद्यार्थ्यात तुम्हाला कळेल की 1969मध्ये पहिलं नॅशनलायझेशन आणि 1978मध्ये दुसरं. इंदिरा गांधींनी ह्या दोन गोष्टी करायच्यानंतर त्या पुढच्या 10-12 वर्षांनी 15 वर्षांनी IDBIला बँकिंगचं लायसन मिळालं. तर जी काही रिक्रुटमेंट नॅशनलाइज बँकांमध्ये 1978च्या पुढे आपल्याला पाहायला मिळाली, तिथून पुढच्या 10-15 वर्षांनी IDBI होती. तर नॅशनलाइज बँकांमध्ये जो रिक्रुटमेंटचा पीक होता 2010 पासून ते 2015पर्यंत, यांच्या केसमध्ये तो पीक यायला त्याच्या पुढचे 12-15 वर्ष लागले. आणि अशा पद्धतीनं त्यातली रिटायरमेंट, बाकी बँकेची ग्रोथ, या सगळ्या गोष्टी पाहता आता तुम्हाला असं दिसतं की IDBI बँकेच्या ज्या जाहिराती आहेत त्या सगळ्यात जास्त आहेत, आणि त्या पाठीमागचं खरं कारण जे ते हेच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट पूर्ण पाहण्याच्या आधी किंवा व्हिडिओ पूर्ण पाहण्याच्या आधी विद्यार्थ्यांच्या खाली कमेंट चालून जातात, बँक प्रायव्हेटच आहे, बँकेमध्ये वर्कलोडच खूप जास्त आहे, त्यानंतर आम्ही हा 9 महिन्याचा कोर्स का करावा. माझं असं म्हणणं होतं की त्या सगळ्या गोष्टींचे आन्सर्स आपल्याला मिळतील, त्यासाठी व्हिडिओ आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओचे 2 तुकडे असतील. पहिल्या टप्प्यामध्ये मी PDF समजून सांगेन, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जे तुमचे इतर डाऊट्स आहेत हे दुसरे डाऊट्स तुमचे घेईल. तर ह्या 2 टप्प्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. ते पाहण्याच्या आधी जस्ट मला काही अनाऊन्समेंट जे आहेत ते तुम्हाला करायचे होतं. त्या अनाऊन्समेंट अशा आहेत की आपल्या बॅचेसबद्दलच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथं 12 फेब्रुवारीपासून चालू ते सकाळी 7 ते 12. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे. बॅचचं नाव प्रारंभ बॅच 2 असं असणार आहे. ही ह्या वर्षातली दुसरी बॅच असणार आहे. त्यानंतर बँकिंग प्राईम 5.2 ही आपली ऑनलाईन बॅच सुरू आहे. त्याचा सध्याला बेसिक संपवून सिलेबस थोडासा पुढे आलेला आहे. ॲग्रिकल्चरची जी बॅच आहे ती प्रशांत ढोले सरांनी 24 जानेवारीला स्टार्ट केलेली आहे. महावितरणची ऑफलाईन बॅच जी आहे ती 22 जानेवारीला स्टार्ट झाली आहे. आणि महावितरणची ऑनलाईन बॅच म्हणजे असिस्टंट असिस्टंटसाठी, ज्युनियर असिस्टंट अकाउंट पोस्टसाठी, तीसुद्धा विद्यार्थ्यांना ॲपवर आपल्या अवेलेबल आहे. इंटरव्ह्यूच्या 2 बॅचेस सुरू आहेत. त्यामध्ये IBPS POचे इंटरव्ह्यू ही एक बॅच, आणि IDBIच्या जॅमची बॅच जी आहे जी याच्या आधी म्हणजे ही ॲड आधी त्याच दिवशी निकाल लागला जुन्या ॲडचा, तर त्याचासुद्धा जे रिक्रुटमेंटची प्रोसेस आहे तर IDBI जॅमचा सुद्धा इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू आहे. ती वाली बॅच आपली 9 तारखेला स्टार्ट होईल. त्याचं पोस्टर अजून मी इथे लावलेलं नाही आहे. आपण थोडंसं पुढे येऊयात आणि आपल्या हे काही निकाल आहेत ते निकाल आपण नंतर पाहता येतील. पहिल्यांदा आपण आपल्या जाहिरातीवर येऊयात. जाहिरात काय म्हणते हे बघा, ही आहे जाहिरात. IDBI बँक जी आहे त्यांनी 2 संस्थांसोबत टाईप केलेलं आहे. साऊथ इंडियामध्ये मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिस आणि नॉर्थ इंडियामध्ये निट्टे एज्युकेशन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड. तर त्यामुळं वेस्टर्न इंडिया आणि सदर्न इंडियाचे लोक हे मणिपालला जातील, आणि ईस्टर्न इंडिया आणि नॉर्दर्न इंडियाचे लोक जे ते निट्टे या संस्थेला जातील. तर अशा पद्धतीने 2 पार्टमध्ये डिव्हिजन जे त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं की आम्ही पूर्ण प्रयत्न करू की ज्या झोनचा व्यक्ती आहे, जसं की साऊथ आणि वेस्ट झोनचा जो व्यक्ती आहे तो बँगलोर कॅम्पस किंवा मणिपाल कॅम्पसला जाईल. त्यामध्ये तुम्ही बघा, हे मुंबईमध्ये महाराष्ट्र हा सगळा झोन त्यामध्ये येऊन जातो, नागपूर झोन पण त्यामध्ये येऊन जातो. ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये येणार आहेत. त्यानंतर नॉर्थ आणि ईस्टर्न झोनसाठी नोएडा कॅम्पस असणार आहे. त्याबद्दलची डिटेल तुम्हाला सांगितलेल्या आहेत. टोटल वेकन्सीज जे आहेत त्या 500 आहेत. बघा, एकूण 500 वेकन्सीज आहेत. एज लिमिट कंपॅरेटिव्हली थोडीशी कमी वाटते मला. एज लिमिट थोडी जास्त असायला पाहिजे होती. 20 ते 25 आहे. OBCसाठी 3 वर्षे जास्त, SC STसाठी 5 वर्षे जास्त. अशा पद्धतीने ह्या 500 जागा आहेत. आणि जागेंचं डिव्हिजनमध्ये अनरिझर्वड, SC ST EWS OBC VI OH HI आणि ID ह्या सगळ्या वेकन्सीज ज्या आहेत त्या पद्धतीनं त्यांनी दिलेल्या आहेत. एज लिमिट सांगितलं. ब्रॉड टाईमलाईन्स बघा. कट ऑफ डेट तुम्हाला तुमचं एलिजिबिलिटी म्हणजे वय तेवढ्या याच्यात बसतं आहे का, क्वालिफिकेशन त्यात बसतं आहे का, म्हणजे क्वालिफिकेशन त्याच्या आधी कंप्लीट झालेलं आहे का, ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, ह्याची कट ऑफ डेट आहे 31 जानेवारी. जे फायनल इयर आपले मुलं आहेत त्यांनी एक लक्षात घ्या, जर तुमचं ग्रॅज्युएशनचा निकाल ह्या तारखेच्या आधी लागला असाल तर तुम्ही एलिजिबल आहात, अन्यथा नाही. ॲप्लिकेशनची डेट ही 12 फेब्रुवारीपासून ते 26 फेब्रुवारी असणार आहेत. 12 फेब्रुवारीपासून चालू होईल. एक्झामची डेट एकच एक्झाम आणि पुढे इंटरव्ह्यू असल्यामुळं 17 मार्चपासून हा इंटरव्ह्यू जो तो असणार आहे. इलिजिबिलिटी बघा, इलिजिबिलिटी जर तुम्ही बघितलं ह्यामध्ये कट ऑफ डेट 31 जानेवारी असणार आहे.
बाकी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे, एनी ग्रॅज्युएट चालतो एक्झामसाठी. मुक्त विद्यापीठाची डिग्री बिलकुल चालते, पण 60% कसली अट नाही आहे, फक्त ग्रॅज्युएट पास पाहिजे विद्यार्थी जो तो फक्त ग्रॅज्युएट पास पाहिजे. बाकी रिजनल लँग्वेज प्रेफर्डमध्ये आहे, पण मला असं वाटत नाही काही मोठा इम्पॅक्ट याच्यावर पडेल. एज कॅल्क्युलेशन 31 जानेवारीच्या हिशोबानं 25पर्यंत असलं पाहिजे. एक्झामसाठीची फीस ही 200 रुपये आहे SC ST PWD कॅन्डिडेटला, आणि 1000 रुपये आहे ही अदर कॅन्डिडेट म्हणजे जनरल OBC आणि EWS कॅन्डिडेटला. ॲप्लिकेशनची प्रोसेस कशी आहे, त्या ॲप्लिकेशनची प्रोसेस त्याबद्दल मी जास्त बोलत नाही, कारण की जशी प्रोसेस तुम्हाला एखाद्या कोणताही IBPSचा फॉर्म भरताना सापडते, बिलकुल तीच प्रोसेस आहे. इनफॅक्ट IBPSच एक्झाम घेत आहे, तर त्याच प्रोसेस सगळ्या गोष्टी होतात. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेत बघा, की त्यामध्ये तुमचं एज कॅल्क्युलेट करण्यासाठी आम्ही काय बघू, तर तुमचं 10वीची सनद बघू, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आम्हाला काय काय लागतील. तर हे सगळे डॉक्युमेंटची यादी एकदा बघून घ्या की आपल्याकडे आहे किंवा नाही. ऑलमोस्ट सगळ्यांकडे असते, पण बघून घ्यायचं आहे. अजून पुढे आपण आलो की एक्झामचा सिलेबस. पहिल्यांदा एक्झामचा सिलेबस बघा, ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग हे 40 मार्काला आणि DI हे 20 मार्काला आहे. इंग्लिश जे आहे ते 40 मार्काला आहे. क्वांट हे पण 40 मार्काला आहे. आणि जनरल अवेअरनेस जो आहे, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस हा 60 मार्काला आहे. अर्थात सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ते मी म्हणेल गणिताचं आहे, कारण की गणितामध्ये अरिथमॅटिक प्लस DI म्हणलं तर 60 मार्काचं DI, आणि सोबत जनरल अवेअरनेस जे आहे ते सुद्धा 60 मार्काचं. या दोघांचं वेटेज जास्त आहे. डिफिकल्टी लेवल वाईज बघायला गेलं तर पहिल्यांदा असं होतं की IDBI AM जागा काढायची. ह्या मागच्या 2-3 बॅचपासून ते ह्या जॅम ज्युनियर असिस्टंट मॅनेजर काढतात. असं वाटलं होतं की AM पासून ही एक पोस्ट खाली आहे, तर थोडंसं डिफिकल्टी लेवल कमी करेल, पण डिफिकल्टी लेवल कमी केलेली नाही. ह्या पेपरची डिफिकल्टी लेवल मी मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणेल. सर तुम्ही डिफिकल्ट कशाला म्हणता? मी IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सला डिफिकल्ट म्हणतो. सर तुम्ही मॉडरेट कशाला म्हणतात? तर आपण SBI क्लर्क मेन्स, IBPS क्लर्क मेन्स किंवा तत्सम त्याच्यामध्ये ह्या ज्या एक्झाम्स येतात ह्या मेन्सवाल्या, किंवा ही सुद्धा एक्झाम RRB PO मेन्स, या सगळ्या एक्झामला आपण मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणतो. मॉडरेट पेपरमध्ये कोणते येतात? SBI PO प्री येते, त्याच्यानंतर RRB POची पण प्री येते. बऱ्यापैकी कट ऑफ त्यांचा 46-47 मला 80 पैकी, तर ह्या पद्धतीने येतात. ह्या मॉडरेट येतात. एकदम इझी एक्झाम कोणता येतात? इझीमध्ये RBI असिस्टंटची प्री आहे. बाकी न्यू इंडियाच्या असिस्टंटच्या प्रीच्या एक्झाम वगैरे ज्या आहेत त्या इझी एक्झाममध्ये पडतात, ज्यामध्ये कट ऑफ 100 पैकी 80-90च्या आसपास लागतो. तर ह्या पद्धतीनं आहे. तर एक्झामचा सिलेबस असा ह्या काय म्हणतात पॅटर्न असा आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल ही मॉडरेट टू डिफिकल्ट आहे. सेक्शनल कट ऑफ याच्यामध्ये आहे. नेगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नेगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. आणि इंटरव्ह्यूचं जे वेटेज आहे ह्यात विद्यार्थ्यांना असं वाटतं की 75% रिटर्न आणि 25% इंटरव्ह्यू असं वेटेज आहे, जे साफ चुकीचं आहे. ह्याच्याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ मी अजून 2 दिवसांनी तुम्हाला 1-2 दिवसांनी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, की हा 75% 25% असं वेटेज नाही आहे. मी का कसं ते तुम्हाला पुढे सांगतो. एक्झामसाठीचा वेळ हा कंपोजिट टाईम आहे. तर कंपोजिट टाईम असल्यामुळे विद्यार्थी विचारतात सर कोणत्या सेक्शनला वेळ किती द्यावं. तर मी विद्यार्थ्यांना सांगतो की या इकडचे 15-20 मिनिट झाले, GAचे 15-20 मिनिट झाले, तर तुम्ही जो पेपर सोडवताय तो तुम्ही शक्यतो एक सेक्शन ॲट ए टाईम नाही घेतला पाहिजे असं मला वाटतं. रिझन काय की या लॉजिकल रिझनिंग आणि DIमध्ये जास्त डिफिकल्टी लेवल पझलची असते, सिटिंग पझलची असते. DI कंपॅरेटिव्हली सोपे असतात. क्वांटमध्ये स्पीड मॅथ सोपं असतं, पण अरिथमॅटिक अवघड असतं. माझं म्हणणं काय, क्वांटचं स्पीड मॅथ करावं, क्वांटचं इथं वरती DI करावं. त्यामुळं सिक्वेन्स ॲज सच ठेवू नये असं माझी अपेक्षा आहे. पण विद्यार्थी त्याच्यानंतर पण विचारतात तर तुम्ही सिक्वेन्स ठेवताना क्वांट जेव्हा सोडवताय स्पीड मॅथ पहिले, DI दुसऱ्याने, अरिथमॅटिक सगळ्यात शेवटी. तुम्ही जेव्हा लॉजिकल रिझनिंग करताय तर तुम्ही मिसलिनियसवाला पार्ट आधी, पझलवाला पार्ट नंतर, अशा पद्धतीने स्वतःचं ॲडजस्टमेंट केलं पाहिजे. तर ह्यातला वेळ तुम्ही कंपोजिट आहे तो कंपोजिटच वापरला पाहिजे अशी माझी एक साधारणतः अपेक्षा असते. आपण पुढे पुढे गेल्याच्यानंतर अजून जे बाकी याच्यानंतरही मी व्हिडिओ बनवेल, मी त्यामध्ये याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये जे ते गाईड करणारच आहे. थोडंसं पुढे या. आपण जर पाहिलं हा फायनल स्कोअर जो आहे तो 3/4 ऑफ ऑनलाईन टेस्ट स्कोअर आणि 1/4 ऑफ इंटरव्ह्यू स्कोअर अशा पद्धतीने आहे. ह्याचा अर्थ ॲप्रॉक्सिमेट 75 आणि 25 म्हणू शकतात, पण एक्झॅक्ट 75 आणि 25% तो नाही आहे. एक्झामचे जे सेंटर्स आहेत बघा, सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी दिलेलं की मेडिकली फिट पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट IDBIच्या केसमध्ये लक्षात असू द्या, या IDBIच्या केसमध्ये तुमची शुगर जी आहे ती तुमच्या मेडिकलला जाण्याच्या आधी कंट्रोल्ड लेवलला पाहिजे. मी IDBIशी पहिल्यांदा एक विचित्र बँक बघितली की जे विद्यार्थ्यांचं शुगर जास्त आहे, शुगर लेवल जास्त आहे म्हणून सुद्धा त्याने विद्यार्थी नाकारलेले आहेत. तर त्यामुळं ज्याही वेळेला तुम्ही तुमच्या मेडिकलसाठी जातात, एक्झाम पास होऊन
तुम्ही तुमच्या मेडिकल एक्झामपासून इंटरव्ह्यूपासून सिलेक्ट झाल्यानंतर मेडिकलला जातात तेव्हा शब्द लक्षात ठेवा, त्याच्या 4 दिवस 8 दिवस 15 दिवस आधीपासून तुम्ही तुमची शुगर मेंटेन्ड लेवलला ठेवली पाहिजे. ठीक आहे. नाही तो होतं कसं की आपण आधी 2-4 दिवस खूप जास्त गोड खाऊन घेतो किंवा बाकी कोणत्याही कारणामुळे काही मेडिकेशनमुळे आपली शुगर अचानक शुगर लेवल शूटअप होते, तर तो इश्यू आपल्यासोबत होऊ नये, तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या. एक्झामचे सेंटर एकदम भरमसाठ आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रातले सेंटर मी तुम्हाला सांगतो कोणकोणते आहेत. महाराष्ट्रातल्या सेंटरमध्ये 2च मिनिट. महाराष्ट्रातल्या सेंटरमध्ये इथून स्टार्ट होत आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, अशा पद्धतीने एक्झामचे सेंटर जे आहेत ते असणार आहेत. भरपूर सेंटर एक्झामचे आहेत. मला असं वाटतं ऑलमोस्ट तुमच्या प्रत्येकाच्या जिल्ह्याच्या जवळ 3-4 तास 2-3 तासाच्या अंतरावर 3 तासाच्या अंतरापेक्षा जास्त कोणतंही सेंटर असेल एवढे भरपूर सेंटर तुमच्याकडे आहेत बघा. कॉल लेटर डाउनलोड जे ते 8 फेब्रुवारीपासून पुढे होणार आहे आणि 17 फेब्रुवारी तुमची एक्झाम जे ते होणार आहे. थोडं पुढे अजून आपण जर बघितलं ह्याच्यासाठी ही एक्झाम पास झाल्याच्यानंतर आणि इंटरव्ह्यू पास झाल्याच्यानंतर तुम्हाला मणिपालचा एक प्रोग्राम करायचा आहे. मणिपालच्या प्रोग्रामबद्दल विद्यार्थ्यांचे मतांतर आहेत, पण तुम्ही बघा, तुम्ही कोणत्याही प्रायव्हेट बँकेतल्या एखाद्या मुलाकडे जा, ॲक्सिस ICICI, IDBI किंवा गव्हर्नमेंट बँकांमध्ये सुद्धा मणिपालचा कोर्स काही दिवस चालायचा. ते प्रत्येकजण त्यांच्या जॉबबद्दल त्यांचे मतं वेगळे असतील. माझा जॉब खूप चांगला आहे, माझा जॉब खूप खराब आहे. मणिपालची ट्रेनिंग कशी होती जर विचारलं तर त्यापैकी 99% लोकांचा मणिपाल ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स हा 99.99% लोक तो एकदम बेस्ट होता सांगतात. रिझन एक आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला होतं कसं की आतापर्यंत आपण ग्रॅज्युएशनला असताना आपल्याला ज्या स्किल आपल्यामध्ये इम्पार्ट केल्या पाहिजेत त्याची जी कमी राहिलेली आहे ते भरून काढण्याचं काम ह्या कोर्सच्या माध्यमातून होतं. म्हणून हा कोर्ससुद्धा तुम्हाला बँकिंगमध्ये एंट्री करत असताना महत्त्वाचा आहे. आणि मी त्याच्यामुळे सांगतोय कारण की या मणिपालचा कोर्स ज्यावेळेस मी नेहमी सांगतो आणि पुन्हा सांगेल, हा मणिपालचा कोर्स ज्यावेळेस चालू झाला होता त्यांचं पहिलं टाईप ICICI बँकेसोबत सन 2008मध्ये झालं होतं. 2007च्या शेवटी झालं होतं आणि 2007च्या मिडला झालं होतं आणि त्यांच्या पहिल्या बॅचचा मी पहिला स्टुडंट मी ती ट्रेनिंग घेतलेली आहे. तर त्याच्यामुळं एक तुमच्या मला कॉन्फिडन्स वाढतो किंवा बाकी भरपूर काही फायदे आहेत त्या गोष्टीचे आहेत. तर त्यामुळं ती एक ट्रेनिंग आहे. ह्या ट्रेनिंगचा कॉस्ट आहे 3 लाख. सर माझी परिस्थिती नाही आहे, ते लोन अवेलेबल करून देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बँकेमध्ये 3 वर्षे टिकले तर तुमचे पैसे 3 वर्षानंतर 5 इन्स्टॉलमेंटमध्ये परत करून टाकतात. हे पैसे ते ठेवत नाहीत. हे फक्त तुमच्याकडे का लावलेले आहेत, अचानक तुम्ही मधून पळाले तर त्यांचा ट्रेनिंगचा कॉस्ट वाया जाऊ नये म्हणून त्यांनी सध्याला ठेवले 3 लाख प्लस GST, तो 3,54,000 असा होईल. त्यासाठीचे फायनान्सिंग ऑप्शन ठेवले. सर माझ्या घरच्यांची सिबिल खराब आहे, हे खराब आहे, तर त्या गोष्टीचा मला वाटत नाही की इकडे इम्पॅक्ट पडतो कारण की ते लोन तुमच्यावर असतात, तुमचे वडील वगैरे तुमच्या कोबारावर असतात. त्यामुळं त्याच्यानंतर त्यांनी दिलं बघा हा कोर्स कसा होईल, मणिपालचा कोर्स कसा होईल. तर मणिपालचा जो कोर्स असेल त्यामध्ये पहिल्यांदा 6 महिन्याचं ट्रेनिंग असेल. त्याच्या पुढे त्याच्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपये महिना मिळेल आणि राहणं खाणं जेवण सगळं त्यांच्याकडे खूप A1 क्वालिटीचं असतं. इंटर्नशिप जो आहे तो 2 महिन्याचा असणार आहे. ज्या वेळेला 15,000 तुम्हाला मिळतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे 6 आणि 2 8 झाले, पुढचे 4 महिन्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग अशा पद्धतीने आहे. तिथून पुढे तुमचं इंडक्शन ॲज अ असिस्टंट होणार नाही, ॲज अ ऑफिसरच होणार आहे. त्यामुळं ॲज अ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O नावाचा तो जॉब आहे. त्यामुळं हा अनुभव 101% तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया CBOच्या एक्झाम्स आहेत, बाकी सगळ्या स्केल 2च्या एक्झामला चालतो कारण की यांनी ग्रेड जो आहे तो ऑफिसरचाच ठेवलेला आहे. पगार जी आहे ती 6.14 लाखापासून ते 6.5 लाखापर्यंत आहे. डिपेंडिंग ऑन सिटी टू सिटी एक अंदाजे पकडून चला 50,000पासून ते अंदाजे 55,000पर्यंत बँकेचा पगार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताच्या बायपॅट्रेट अग्रीमेंटनंतर ह्याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं 17% जे ते 20%च्या आसपास वाढ ह्या तुमच्या जॉईनिंगपर्यंत येणार आहे कारण तुम्हाला 9 महिने ट्रेनिंग करायची आहे. तर त्याच्यानंतर त्या पद्धतीने असणार आहे. त्यामुळं एक 10% ग्रोथ तुम्ही तुमच्या जॉबपर्यंत येईपर्यंत तुम्ही बघू शकता. हा 101% परमनंट जॉब आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बँकेची खासियत अशी आहे की बाकी बँकांमध्ये फिक्स नसतं. तुम्ही ग्रामीण बँकेमध्ये जाऊन बघा, सांगा, कोणी छाती ठोकपणे तुम्हाला सांगणार नाही की एवढ्या दिवसात तुमचं प्रमोशन होईल म्हणून. ह्यांचं म्हणणं की एकदा कॅन्डिडेट ज्युनियर असिस्टंट मॅनेजरतून जॉईन झाला तर दुनिया इधर की उधर हो जाए. त्याला असिस्टंट मॅनेजर व्हायला करेक्ट 3 वर्ष लागतील. 3 वर्ष 1 दिवससुद्धा नाही. 3 वर्षामध्ये त्याला ऑटोमॅटिकली तो इंटरनल एक्झाम देऊन जो आहे तो बँकेचा ग्रेड A ऑफिसर होऊ शकतो, ज्याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी. आणि अजून एक, बँकेच्या जितक्या काही फॅसिलिटीज आहेत
ज्या ग्रेड एला आहेत बघा, ग्रेड ओ ऑफिसर शॅल बी एलिजिबल फॉर TA, HA, लोकल कन्व्हेन्स, सबसिडाइज लंच फॅसिलिटी, व्हिजिटिंग ऑफिसर फॅसिलिटी इन लाईन विथ फॅसिलिटीज लिमिट्स ॲप्लिकेबल टू ग्रेड ए. जे काही ग्रेड एल आहेत एक्स्ट्रा फॅसिलिटी ह्यासुद्धा त्यांना जे आहेत ते अवेलेबल असणार आहेत. अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. पुढे ग्रेड ओ ऑफिसर जे आहेत ते त्यांना प्रमोशनसाठी ग्रेड एसाठी कंप्लीट पाहता येईल 3 वर्षाची सर्व्हिस झाल्याच्या नंतर. त्यामुळे 3 वर्षानंतर तो व्यक्ती ग्रेड ए होणार आहे. पुढे टर्म्स अँड अपॉइंटमेंट ऑफ पोस्टिंग सर्व्हिस बॉन्ड पण दिलेला बघा. मी सर्व्हिस बॉन्डबद्दल पण बोलतो. शेवटी मिनिमम 3 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड त्यांनी सांगितलेला आहे की ट्रेनिंग संपल्याच्यानंतर 3 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे. जो जर तुम्ही 3 वर्षाच्या सोडला तर तुम्हाला 2 लाख रुपये भरायचे आहेत. 2 लाख रुपये भरायचे आहेत. हे काय कसं पुढे पुढे सांगतो मी तुम्हाला, त्याच्याबद्दल बोलतो. पुढे स्क्राईबसाठी क्रायटेरिया दिलेला आहे. 1 स्टेप बिलोचा कसलाही क्रायटेरिया माझ्या तरी वाचण्यात नाही आला. जनरल इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फॉर्म अप्लाय करू नका. जर एकापेक्षा जास्त वेळेस अप्लाय केलं तर जे शेवटचा फॉर्म फिल झालेला आहे तोच तुमचा फायनल फॉर्म जो तो पकडण्यात येईल. अशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. बस बाकी वेगवेगळ्या सर्टिफिकेटचे फॉर्मॅट हा वाला पार्ट शेवटी दिला आहे. आता थोडंसं इकडे हे आपले सध्याचे निकाल आहेत. हे निकालांचे फोटो आहेत सध्याला. आपण पुढे येऊयात बघा. हां सर, हा एक्सपिरियन्स SBI CBOला की दुसऱ्या स्केल 2 ऑफिसरला चालतो का? 101% चालतो. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. सर ही प्रायव्हेट बँक आहे का? याचं उत्तर आहे हो, प्रायव्हेट बँक आहे. पण ही गव्हर्नमेंट कंट्रोल असल्यामुळं मला सांगा कोणत्या प्रायव्हेट बँकेमध्ये SC, ST, EWS, OBCच्या जागा असतात? बघितला ICICIला? बघितला ॲक्सिसला? नाही. तर यांच्यावर अजूनही गव्हर्नमेंटचा कंट्रोल, मेजॉरिटी स्टेक जे आहेत ते गव्हर्नमेंटकडे आहे, तर LICकडे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत असून सुद्धा. वर्क प्रेशर आहे का? बिलकुल आहे. कोण म्हणतं नाही आहे. काम तर तुम्हाला करावंच लागेल, फुकटात काहीच मिळणार नाही. तर त्यामुळं सध्याला नॅशनलाइज बँकांमध्ये तुमची कॉम्पिटिशन वाढत असताना जर तुमच्याकडे ही एक चांगली संधी आहे, ह्याला तुम्ही ॲज अ स्टेपिंग स्टोन म्हणून पकडू शकता. इनफॅक्ट ही बँक रिटायर्ड होण्यासाठी सुद्धा जर चांगली आहे, प्रोव्हाइडेड काम जास्त आहे. सर वर्क प्रेशर इथं जास्त आहे की इतर बँकांमध्ये जास्त आहे? याच्याबद्दल आमचं काय डिस्कशन चालू होतं काल. आम्ही एक IDBIची याच्या आधीची जॅम ज्याच्यामध्ये PGDBF नाही आहे त्या मुलांची गुगल मीट घेतो. तर त्यामध्ये एक मुलगा म्हणे सर इथं वर्क प्रेशर जास्त आहे. मी म्हटलं आहे ना, पण ह्या बँकेतून जे मुलं SBIला CBO म्हणून गेले, ज्यांनी पहिल्यांदा IDBIमध्ये ग्रेड ए म्हणून काम केलं आणि SBIला CBO म्हणून गेले, त्यांचं म्हणणं होतं आम्हाला IDBIमध्ये काम कमी होतं, SBIमध्ये जास्त आहे. येस, इतर मोठ्या नॅशनलाइज बँकांमध्ये लागत असताना मोठ्या नॅशनलाइज बँकांमध्ये तुम्हाला छोट्या गावातली पोस्टिंग, बांगलादेश बॉर्डरच्या बाजूची पोस्टिंग, त्याच्यानंतर इकडे बाकी पण स्टेटला तुम्हाला कुठे कुठे जावं लागतं. ह्या कंपॅरिझनमध्ये यांच्या ब्रँचेस शहरी असल्यामुळं एक तुम्हाला तो फायदा पाहावा लागेल. कामाचे तास अराउंड डिपेंडिंग ऑन ब्रँच टू ब्रँच, पण एखादी छोट्या गावातली ब्रँच असेल किंवा छोट्या शहरातली ब्रँच असेल अशा ठिकाणी एक 10 तासापासून ते मोठ्या शहरातल्या 11 तासापर्यंत तुम्हाला कामाचा लोड किंवा 9 तासापासून ते 11 तासापर्यंत कामाचा लोड आहे. त्याच्याबद्दल कुणीच नाकारू शकत नाही. टार्गेट्स आहेत का? बिलकुल टार्गेट्स असतात. आणि IDBI बँकेचं फ्युचर काय तर चांगलं आहे, कारण की बँक प्रॉफिट मेकिंग आहे. ती कुणाच्याही हातात राहो, सध्याला जशी LICच्या हातात आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात आहे त्यांच्या हातात राहो किंवा दुसऱ्या कोणत्या हातामध्ये, बँकेची फायनान्शियल कंडिशन खूप साऊंड आहे. प्रमोशनचा पेस बाकी कोणत्याही 11 नॅशनलाइज बँक आणि SBI ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त सुपरफास्ट आहे. तुमच्या ग्रेड O पासून ग्रेड A, ग्रेड A पासून ग्रेड B, ग्रेड B पासून ग्रेड C ह्या सगळ्या एक्झाम्सवर माझी नजर असते. कोणकोणत्या प्रमोशनचे एक्झाम कधी होतात ते मी पाहत असतो. त्यामुळं ह्या खूप सगळ्यात जास्त सिस्टमॅटिक पद्धत प्रमोशनच्या एक्झाममध्ये ह्याच बँकेची आहे. त्यानंतर ह्या एक्झामला मेनी नॉर्थ इंडियन स्टुडंट आर रिलक्टंट टू अप्लाय. त्यांना असं वाटतं नाही अप्लाय केलं पाहिजे. बरं त्यातल्या त्यात नॉर्थ इंडियामध्ये यूट्यूबर्स आहेत ते म्हणतात नका अप्लाय करू, जी की आपल्यासाठी चांगली संधी आहे. त्यामुळं मागच्या ॲडमध्ये तुम्ही पाहता असाल किंवा काम करा, आता 12-13 तारखेला काही मुलं जॅमच्या PGDBFला जाणार आहेत, जॅमवाल्या PGDBFला जाणार आहेत. त्यांना तुम्ही विचारा की तिथे गेल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रीयन किती सापडले. माझा अंदाज आहे ते मुलं म्हणतील 20 ते 25% महाराष्ट्रीयन आम्हाला सापडले. इनफॅक्ट 2 कॅम्पस आहेत, तर त्यामुळं साऊथ इंडिया आणि वेस्टर्न इंडियाचे मुलं खाली मणिपालला असतील, तर त्यामुळे ते तर म्हणतील 30 ते 40% महाराष्ट्रीयन आहे असं म्हणतील, कारण की अजून ती बॅच स्टार्ट व्हायची. तर एक चांगली संधी महाराष्ट्रीयन पोरांना त्याबद्दल आहे. एक्झाम कंडक्टिंग बॉडी IBPS आहे, त्यामुळे एक्झाम ट्रान्सपरंट होईल आणि सुपरफास्ट प्रोसेस जे ती असणार आहे. मणिपालचा कोर्स तो बेनिफिशियल आहे का? 101% बेनिफिशियल आहे. राहणं खाणं जेवण हे सगळ्या गोष्टी खूप A1 दर्जाच्या चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला मिळतात. जर तुम्ही आतापर्यंत स्पर्धा परीक्षांची तयारी कुठेही करत असाल, आयदर पुण्याला करतायत, संभाजीनगरला करतायत, नागपूरला करतायत,
नांदेडला करतायत, तिथे राहत असताना आपल्याला माहिती आहे की आपण कशा पद्धतीचा पैसे वाचवण्यासाठीचं हॉस्टेल करतो, एकदम जिन्याखालची आपली रूम असते. त्यानंतर आपण जेवण कसं करतो, एकदम काय म्हणतात, एखाद्या मेसवाल्याचं त्याच्या बायकोसोबत भांडणं झालं असेल तर इकडं आमच्याकडं एक फिक्स भाजी मिळते, ती म्हणजे मटकी. तर त्याच्यानंतर फीस्ट म्हणलं आणि फीस्टमध्ये एखादा पीस एक्स्ट्रा मागितला तर तो माणूस आपण जो वाढणार आहे तो आपण एखाद्या आयसिसचा आतंकवादी असल्यासारखं आपल्याकडे पाहतो. तर अशा पद्धतीची कसली फिलिंग या ठिकाणी तुम्हाला येणार नाही. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा सुद्धा टी ब्रेकफास्ट आणि काय म्हणताला तुमचा टीचा ब्रेक आणि रात्रीचं तुमचं डिनर, ह्या सगळ्या गोष्टी A1 क्वालिटीच्या असतात. त्यामुळं भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक टाईपचं फूड तुम्हाला तुमच्या कॅम्पसमध्ये खायला मिळेल. त्यानंतर तुमच्या कल्चरल ॲक्टिव्हिटी ह्यानं एक तुमच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटला तुम्हाला सुद्धा स्कोप दिसेल आणि तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हो, या गोष्टी ज्या सध्या इथं होत आहेत त्या आपल्या कॉलेज लेवलला व्हायला पाहिजे होत्या. त्याच्यामुळं तो तुम्हाला निश्चितच चांगला आहे. सर पण 2 लाखाचा बॉन्ड त्याचं काय, त्याच्याबद्दल पण बोला. बिलकुल बोलतो. मला सांगा, 2 लाखाचा बॉन्ड आहे, तुमचा सध्याचा तिथला पगार किती आहे, तर 6 ते 6.5 लाखाचा आहे. तुम्ही जॉईन होईपर्यंत ते बायपॅट्रिक ॲग्रीमेंट यांनासुद्धा लागू होऊन जाईल आणि ह्यांचासुद्धा पगार जर मी पकडला 20-20% वाढला तर 20% वाढला तर हा पगार 7 ते साधारणतः 7.8ला जाईल. आता तुम्हाला हा सोडायचा आहे जॉब. आता तुम्हाला हा जॉब सोडायचा म्हणजे याच्यापेक्षा मोठा जॉब जॉईन करायचा आहे. ह्याच्यापेक्षा मोठा जॉब कोणता असेल, IBPS असेल तर IBPSचा जॉब त्यावेळेला 10 ते 11 लाखाचा असेल. IBPS PO, SBI POचं किंवा न्यू इंडिया EOचे असे जॉब तुम्हाला ह्या वेळेला असतील. जा रे बाबा. हां, तर 10 आणि 11 लाखाचं पॅकेज जॉईन करत असताना त्यावेळेला तुम्हाला 2 लाखाचा जो बॉन्ड आहे तो जास्त वाटतो का रे? हां, तुमची सध्याची पगार तुम्ही ज्या पगारीला जॉईन करताय त्या पगारीला जात असताना तुम्हाला 2 महिन्याचा पगार तुम्हाला इकडे द्यायचा आहे. तर त्यामुळे तो अमाऊंट 2 ते 2.5 महिने 3 महिन्याचा पगार तुम्हाला द्यायचा आहे. ती अमाऊंट अशा केसमध्ये जास्त राहत नाही. खूप टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही का सोडतायत, कुठं चोरी किंवा डकेती किंवा डाका टाकण्यासाठी सोडतायत का बँक ती? नाही, त्याच्यापेक्षा मोठी कोणती गोष्ट मिळते म्हणून सोडतायत. तर अशा केसमध्ये तुमच्यासाठी ती 2 लाखाची अमाऊंट जास्त असणार नाही. त्याच्यानंतर एज्युकेशन लोनचं ऑप्शन एकदम इझी ऑप्शन आहे, त्यामुळे तुम्ही तेही निवडू शकता. किंवा सर मला असं वाटतं मी ती एक्झाम पास होऊन मधल्या काळात माझी बाकी कोणती एक्झाम निघाली ती कशी, त्यांच्या पगार त्यांच्या याचे जे 3 लाखाचे काय ते त्यांची फीस आहे ते 3 टप्पे असतात. 1-1 लाखाचे जवळपास अंदाजे 1-1 सव्वा लाखाचे 3 टप्पे असतात. जर तुम्ही पहिल्या टप्प्यानंतर सोडली तर 1 लाख जातात, दुसऱ्या टप्प्यानं सोडली तर 2 लाख जातात, तिसऱ्या टप्प्यानं सोडली तर 3 लाख जातात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीने ही गोष्ट होते. त्यामुळं तुम्ही सेल्फ फायनान्सिंगचं ऑप्शन पण निवडू शकतात किंवा एज्युकेशन लोनचं ऑप्शनसुद्धा जे ते निवडू शकतात. या पद्धतीने आहे सगळ्या गोष्टी. चला थोडंसं पुढे या. याच सगळ्या गोष्टी आणि याच्याबद्दलची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची, ती होपफुली सगळी माहिती जी ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमचा एक प्रश्न राहिला, इंटरव्ह्यूचं वेटेज सर 75% 25% नाही आहे, ते वेगळं काहीतरी असं तुम्ही म्हणाला होतात, ते मला थोडंसं डिटेलमध्ये सांगा. व्हिडिओची लेंथ वाढेल त्यामुळे मी सध्या ही गोष्ट सांगत नाही आणि तीवाली गोष्ट पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करतो. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत IDBIचा हा जो फॉर्म आहे तो भरण्यासाठी त्यांना लावा, कारण की एज लिमिट पण कमी असल्यामुळे काही मुलं एज लिमिटच्या क्रायटेरियात बसत नाहीत आणि त्यातून बाहेर पडतात. असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही लोक त्या एज लिमिटमध्ये असेल तर निश्चित त्याला अप्लाय करा. धन्यवाद.